हाय फ्रेंड्स, जय भीम. मी प्रतीक्षा. जायचं होतं आम्हाला चैत्यभूमीला. वार होता संडे. ॲक्च्युली निघायचं होतं आम्हाला 8 ते 9च्या दरम्यान, म्हणजे मेगा ब्लॉक वगैरे लागायच्या अगोदर आम्ही ट्रेनने पोहोचू शकलो असतो दादरला. पण आमचं सगळं झालं उशिरा, निघालो लेट. मग काय ट्रेन मिळणं इम्पॉसिबलच होतं, कारण मेगा ब्लॉक लागलेला. मग काय मस्तपैकी अहो बोलले चला आपण ओला बुक करूया. मग ओला बुक केली. आम्ही दोघी पाठी सीटला विराजमान झालो आणि मिस्टर पुढे ड्रायव्हरच्या बाजूला. विंडो सीटचा आनंद घेत घेत आम्ही निघालो. हायवेवरती एवढी काय खास गर्दी नव्हती, म्हणजे ट्रॅफिक नव्हतं गाड्यांचं. पण जसं वाशीला पोचलो तसं हे ट्रॅफिक लागलं. मग काही ट्रॅफिकमधून मार्ग काढत काढत आजूबाजूला विंडोमधून बघत बघत पोचलो आम्ही दादर चैत्यभूमीला. आणि ही जी गेट आहे, हा एंट्री गेट पाहिला की समजेलच की आपण नक्की कुठे आलो, काय आले. कोणाला सांगायची गरजच नाही की आम्ही कुठे पोचलो. मग काय आतमध्ये एंट्री मारली. मग म्हटलं आईला चल तुझा एक फोटो काढू. आईंसोबत ह्यांचा पण काढला एक फोटो. मग गेलो आम्ही पुढे. त्यापर्यंत या आजीबाई दिसल्या, फोनवरती बोलत होत्या. मला असं वाटतं कदाचित त्यांनी फॅमिलीला सांगितलं असेल, बाबांनो पोचले आम्ही. कुठे? तर चैत्यभूमी दादरला अभिवादन करायला. मग सोबत छोटे छोटे स्टॉल्स येतात, बऱ्यापैकी स्टॉल तसे बंदच होते, पण जेमतेम होते ओपन. ते मी आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला शो करते आहे. आणि ही आहेत फुलं आणि मेणबत्ती. घेणं मेंढाटरी नाही आहे, पण आम्ही घेतलं. मग निघालो. हे एकमेव असंच ठिकाण आहे की जिथे तुम्हाला फुलं, फळं, नारळ बिरळ काही घ्यायची गरज नाही. फक्त फुलं घ्या, मेणबत्ती ते पण तुम्हाला घ्यायचं असेल तर. गेलो एंट्रीला. काकांनी आम्हाला चांगलंच झापलं. का झापलं? तर म्हणे आज संडे आहे, तुम्ही तरुण पोरं आहे, तुम्हाला एक दिवस वाईट कपडे घालून नेता येत नाही का? आम्हाला बाबांची आठवण जरी आली तर डोळ्यात पाणी येतं. आणि ॲक्च्युली त्यांचं बरोबर पण होतं की वाईट कपडे घालणं गरजेचं होतं. गरजेचं नाही, ते आपल्याला पाहिजेच, पण काही कारणास्तव आम्ही ते वेअर नाही करू शकलो. काकांनी झापलं, आम्ही शांतपणे ऐकून घेतलं, सॉरी बोललो, गेलो आतमध्ये. व्हिडिओ आणि फोटो दोन्ही अलाउड नसताना पण चोरून चोरून काढायचा प्रयत्न केला आहे. तसा गुन्हाचा येतो, पण काय करणार, काही आठवणी असतात की मोबाईलमध्ये कैद कराव्या. कारण आम्ही राहतो मुंबईला, पण आमची आई राहते गावाला. मग तिची ती आठवण म्हणून मी म्हटलं चला चोरून चोरून काढूया. तर ते पण झापलं मला, कारण दिसलं मी व्हिडिओ करताना. मग आलो आपलं बाहेर आलो, मस्तपैकी बाजूचा व्ह्यू घेतला. बघा इथे मस्तपैकी लिहिलेलं आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक आणि हे गेट. मग अशा प्रकारे आम्ही थोडंसं थांबलो इथे. म्हटलं काय करायचं, थोडंसं निवांत म्हणजे ह्या ठिकाणी गेल्यानंतर मन प्रसन्नच होतं, एक ऊर्जा मिळते. माई म्हणली चला मला बुक्स पण घ्यायचे आहेत, बघू आपण कोणते कोणते बुक्स तिथं आहेत. मग बऱ्यापैकी आम्ही बुक्स वगैरे बघितलं. मी म्हटलं चला आपण पण बघूया. मग आम्हाला जे वाचायचे बुक्स होते तिथं अवेलेबल होते, मग आम्ही ते बुक्स घेतले. मग आता चला म्हटलं निघूया. मिस्टर बोलले अरे माझा एकतरी फोटो काढ. तरी मग म्हटलं नको. तरी पण मग आम्ही थोडंसं फोटो सेशन तिथं केलं. ह्यांचा एक फोटो काढला, आईचा काढला, आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागायचं ठरवलं. परतीचा प्रवास करायचं म्हणलं की आमच्या रमत गमत आम्ही निघालो बाहेर. एकतर दुपारची वेळ होती, ऊन होतं, त्यातच आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत होतो. बाजूला हा समुद्रकिनारा फारच म्हणजे मनमोहक म्हणतात ना.